एप्रिलपासून गारपीट वादळ वारा इथून यावर्षी दुर्दैवाने आपल्या हंगामाची सुरुवात झाली। पुढे जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये देखील लहरी स्वरूपाचा पावसाचा सामना करावा लागला आणि यासोबतच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये देखील अतिवृष्टीची फार मोठी झळ ही शेतकऱ्यांना मिळाली आणि या शेतकऱ्यांना ही झळ बसत असताना सरकार म्हणून मायबाप सरकारने जे करायला पाहिजे त्यातलं काहीही केलं नाही। त्यामुळे एकंदरीत एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर इतक्या प्रदीर्घ काळात पाऊस गारपीट अतिवृष्टी ढगफुटी शेतजमिनी खरडून जाणे भाजीपाल्यांचं फळबागांचं आणि सर्व खरीप पिकांचं नुकसान झाल्याच्या धर्तीवर सरसकट आपण दुष्काळ जाहीर करा आणि प्रति हेक्टर 50,000 रुपयांच्या नुसार नुकसान भरपाई द्यावी ही काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे ती मागणी आम्ही लावून धरत आहोत। मात्र सरकारला काही देणं घेणं नाही। हाताच्या कंगणाला आरसा कसाला एवढी विदारक परिस्थिती असतानाही हे काय करतात आहे तर पंचनामा खेळ खेळतात आहे आणि या सर्व खेळांमध्ये आपले रमी बहादर जे उत्कृष्ट रमी खेळाडू जे आहेत यांनी या सर्व शेतकऱ्यांच्या थट्टेची सुरुवात केली। भिकारी 1 रुपया घेत नाही आम्ही तुम्हाला 1 रुपयात विमा देतो यासारखं बेताल वक्तव्य करण्यापासून तर शेतकरी शासकीय मदतीवर मुलाबाळांचे लग्न करतो इथपर्यंत आणि तेवढा थांबले नाही तर पंचनाम्याच्या अनुषंगाने ढेकळाचा पंचनामा करायचा का असा बेशरमपणा या सरकारने यापूर्वी दाखवलेला असताना पहिले क्रूर स्वरूपामध्ये पहिले बेशरम स्वरूपात होते तर आता अत्यंत क्रूर पद्धतीनं शेतकऱ्यांशी हे सरकार वागत आहे। त्यामुळे त्यांच्या या सर्व धोरणांच्या अनुषंगाने आम्ही तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो। परवाला जे पॅकेज जाहीर झालं हे पॅकेज नाही हे लिकेज नाही तर फसवणूक अशा प्रकारची वर्तणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेली आहे आणि यामध्ये विजेच्या कडकडाट होऊन विजेमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला पुरात जर कोणी वाहून गेलं तर त्याला जे 4 लाख रुपये दिला जातात त्याचा पॅकेजचा काही संबंध नाही। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा विमा काढलेला आहे त्यामुळे अतिवृष्टीत वीज कडाडून मृत्यू झाल्यास सर्पदंश झाल्यास पैसे मिळतात। आता हे विम्याचेही पैसे जे आहेत हेही या पॅकेजच्या अर्थानं या ठिकाणी जोडत आहेत। त्यामुळे कोणतेही पॅकेज नाही त्यांनी स्पष्ट स्वरूपात त्याचा शासन निर्णय काढत असताना 50,000 रुपयापर्यंतची रक्कम आणि करिताची आर्थिक तरतूद ही निर्माण करावी। परवा पॅकेज जाहीर करण्याचं कारण काय पाऊस पडून अतिवृष्टी होऊन इतका विलंब झाल्यावर का तर काल NM एअरपोर्टचं उद्घाटन करण्याकरता देशाचे पंतप्रधान आले होते आणि आता पंतप्रधान येत असताना आता पॅकेज जर नसलं तर शेतकरी हे सळोका करून सोडतील म्हणून बुद्धिभेद करण्याकरता परवा त्यांनी हे पॅकेज जाहीर केलं आणि काल त्यांनी NM एअरपोर्टचं त्यांनी उद्घाटन केलं। हा NM एअरपोर्ट जो आहे याला कार्यान्वित व्हायला अजून 6 महिने आहेत। मात्र त्याआधी त्यांना पडलेली जी घाई आहे ही केवळ निवडणुकीच्या अनुषंगानं डमरू वाजवण्याचा हा प्रयत्न आहे। हे सरकारमधील पंतप्रधान मुख्यमंत्री आहेत का डमरू वाजवणारे गारोडी आहेत हा एक प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होतो आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण काय तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आपली आन बान शान छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातले स्मारक आणि त्या स्मारकाचा भूमिपूजन करण्याकरता हे बाबा जहाजात बसून गेले आणि पाण्यावरच काय जे काय त्या कुदळी त्यांनी मारल्या आणि आता लवकरच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभारला जाईल असं राणा भीमदेव थाटात सांगून परतणाऱ्या नरेंद्र मोदींनी या अजून कार्यान्वित न झालेल्या एअरपोर्टचं उद्घाटन करण्याच्या आधी त्यांना शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या पुतळ्याचं काय झालं हाही प्रश्न या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून करत आहोत। सोबत इंदू मिल जी आहे त्या इंदू मिलचं देखील भूमिपूजन करून परतल्यानंतर तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं आणि इथपासून तर प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार होते
त्याचं काय झालं? दरवर्षीच्या 2 कोटी रोजगार नोकऱ्या ज्या होणार होत्या त्या कुठे गेल्या? आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला लागत मूल्यापेक्षा 1.5 भाव देणार होते, त्याचं काय झालं? 100 स्मार्ट सिटी कुठे गेल्या? कृषीवर आधारित उद्योगधंदे कुठे गेले? हाही प्रश्न या निमित्ताने यांना विचारायचा आहे. आणि हे एअरपोर्ट जे आहे त्याला वर करणे ते NM म्हणजे नवी मुंबई असं म्हणण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हा नरेंद्र मोदींचा जो घाट आहे तो स्वतःचं नाव या एअरपोर्टला देण्याचा अर्थ आहे. NM म्हणजे काय हे स्पष्ट करावं. इथे दिवा पाटील साहेबांचं नाव त्या एअरपोर्टला द्यावं म्हणून भूमिपुत्र हा आकांत करत आहे. त्यांचा तो मूलभूत स्वरूपाचा अधिकार आहे. मात्र जसं सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव बाजूला ठेवून अहमदाबादच्या स्टेडियमला स्वतःचं नाव देणाऱ्या मोदींनी आता तोच किस्सा हा मुंबईमध्ये गिरवलेला आहे. त्यांच्या या NM नीतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. शेतकरी विरोधातीलही एकंदरीत त्यांच्या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि हे अवकाळा आलेलं एक प्रशासन जे आहे या सर्वांचा धिक्कार करत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण युतीचे आघाडीचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. राज्य पातळीवर आम्ही कोणतीही निवडणूक आम्ही आघाडी म्हणून लढणार नाही. आणि इंडिया अलायन्स जो आहे हा संविधानाच्या संरक्षण संवर्धनाकरता आहे, भाजपच्या दंडेलशाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे हे करत असताना कोणत्याही नव्या भिडूची ही काँग्रेस पक्षाला गरज नाही हे देखील नाशिकमध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. कायदा आणि सुव्यवस्थेची पुरेपूर वाट लागलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका मंत्री असणाऱ्या केंद्रीय मंत्री असणाऱ्या महिलेच्या परिवारातील मुलींना जेव्हा छेडल्या जातं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये बसून कुठेतरी धरणे द्यावे लागतात आणि त्यानंतर कारवाई होते. हे जळगावचं जे आहे तेच कुठेतरी पुण्याला स्वारगेटला झालं आणि महाराष्ट्रभर अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. आणि ही कायदा व सुव्यवस्थेला पूर्ण हरताळ जी आहे ही देवेंद्र फडणवीसांनी ही फासलेली आहे. आपल्या या भागात आता तुमच्या नाशिक जिल्ह्याला तर अजून पालकमंत्रीच मिळाला नाही. त्यामुळे साध्या पालकमंत्र्याचे निर्णय हे सरकार घेण्यामध्ये कुठेतरी अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. कुंभमेळ्याच्या कामात कोणाला किती पैसे खाता येतील याचं त्यांचं नियोजन सध्या सुरू आहे. त्यामुळे मोठे मोठे ठेके हे जवळजवळच्या लाडक्या ठेकेदाराला द्यायचे आणि त्यात कशी पार्टनरशिप करायची यासाठी जे पिस्तुल्या म्हणून ज्यांचं टोपण नाव आहे आणि स्वतःला संकटमोचक म्हणून घेतात हे या विशेष कामगिरीवर या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं हे लागलेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री नसलेला आणि झेंडावंदन नवीन मंत्री येणाऱ्या या नाशिक जिल्ह्याचे जे हाल आहेत ते या सरकारने समजून घेत असताना त्याकडे तातडीनं पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री तथा आपल्या गृहमंत्री पूर्ण वेळ मिळावा तसंच पालकमंत्री देखील द्यावा ही आमची मागणी आहे. नाशिकचा एक वेगळा ठेवा आहे. रामाचं साक्षात प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी वास्तव्य आहे. काळारामसारखं मंदिर आहे. काळारामचा मंदिराचा सत्याग्रह या ठिकाणी आहे. अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि आध्यात्मिक संदर्भ या ठिकाणी आहे. त्यामुळे एक सुसंस्कृत शहर ही या शहराची ओळख आता कुठेतरी ड्रग्सच्या माध्यमातून पुसली जात आहेत का अशी शंका उपस्थित होते. आणि हे ड्रग्सचं रॅकेट चालवल्या कुठून जातं? गुजरातमधून ड्रग नाशिकला येतात आणि नाशिकमधून महाराष्ट्रात जातात का? त्यामुळे या ड्रगचं गुजरात कनेक्शन जे आहे नाशिक ड्रगचं गुजरात कनेक्शन हे तातडीनं याचा तो कांडला बंदरावर अडाणीच्या बंदरवर याचे जे असणारे जे धागेदोरे आहेत ते आपल्याला सगळ्यांना त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. राहिला महाराष्ट्रात नाशिक हे शांत थंड हवेचं ठिकाण अशा स्वरूपामध्ये नाशिकची असणारी जी ओळख आहे त्या ओळखीला कुठेतरी आता गालबोट लागत आहे. आणि काय लागत आहे तर आता खून सर्वाधिक होण्यामध्ये नाशिक हा दुर्दैवाने महाराष्ट्रात सगळ्यात अग्रेसर आहे. माझ्या माहितीनुसार काही 44 खून 9 महिन्यामध्ये 44 खून जवळपास हे नाशिक शहरात झालेले आहे. आणि 45वा जो खून आहे हा यांनी लोकशाहीचा केलेला आहे. लोकशाहीच्या छातीत रोज खंजीर खुपत असताना
एका शहरात सुमारे 50 खून होणं हे आपण कोणत्या राज्यात राहतो, आपण कोणत्या देशात राहतो? अराजकता निर्माण करणारा देश हा असं झालेला आहे का? अफगाणिस्तानचा तालिबान या सरकारला महाराष्ट्राचा करायचा आहे का, असा थेट सवालही या निमित्ताने आम्ही उपस्थित करतो। आणि या गुंडागर्दीला दुसरं तिसरं काही कारण नसून सत्ताधाऱ्यांनी सांभाळून ठेवलेली पिल्लावळ या गोष्टींकरता संपूर्णतः जबाबदार आहे। आणि ही होत चाललेली जी अधोगती आहे ही ताबडतोबीनं थांबवावी या अनुषंगानं काँग्रेस रणांगणात उतरलेली आहे। काँग्रेस त्यासाठी पूर्ण साथीचे प्रयत्न करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हे आम्ही खपवून घेणार नाही, ही आमची असणारी या संदर्भातली भूमिका आहे। वोट चोरीच्या अनुषंगानं देखील आमचे प्रयत्न जे सुरू आहेत ते प्रयत्न देखील पराकोटीचे प्रयत्न आम्ही त्याकरता करत आहोत। मतदार याद्यावर हरकती घेण्याच्या 14 तारखेपर्यंत हरकती घ्यायच्या आहेत। माझ्या तमाम नागरिकांना, विविध सगळ्या लोकप्रतिनिधींना, केवळ पक्षाच्याच नाही तर नागरिकांनाही माझा अनुरोध आहे, आव्हान आहे की यावर मतदार यादीतल्या चोरीच्या अनुषंगानं आपण आपापल्या स्तरावर आक्षेप त्या ठिकाणी नोंदावे। डुप्लिकेट ट्रिप्लिकेट जे नावं आहेत त्या नावांचा लेखाजोखा हा काँग्रेस पक्षाजवळ आहे। आम्ही जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि मागेल त्याला हा आमचा डाटा देत असताना ऑब्जेक्शन घेण्याच्या अनुषंगाने देखील विनम्र स्वरूपाचं आवाहन करतो। गृहमंत्री जे कदम आहेत, गृह राज्यमंत्री, हे कदम त्यांचे एक एक कदम उघडे होत चाललेले आहेत आणि बेताल आणि अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारचं एक मंत्रिमंडळामध्ये सदस्य असणं हे महाराष्ट्राच्या भूषणाला, महाराष्ट्राच्या एकूण वैभवाला अशोभनीय आहे। या कदमांनी काय केलं होतं स्वारगेटला वक्तव्य की त्या महिलेने जर ओरडली असती, किंचाळली असती तर तिच्यावर बलात्कार झाला नसता, असं बेताळ आणि मूर्खासारखं वक्तव्य करणारे कदम यांना त्यावेळेस थेट मुख्यमंत्र्याकरवी त्यांची पाठराखण करण्यात आली होती। एवढ्याच ते थांबले नाही तर त्यांच्या एकाच परिवारात राहतात त्यांच्या सख्या आई यांच्या नावावर डान्स बार चालतो, ऑर्केस्ट्रात मुली नाचतात, बारबाला नाचतात, तिथे पोलिसच छापा टाकतात, ते ज्या विभागाचे तोच विभाग गृह विभाग छापा टाकतो, 22 तरुणींना त्या ठिकाणी पकडलं जातं। आणि असं होऊन एवढी मोठी कारवाई होऊ नये हे बेशरम गृहमंत्री जे आहेत हे या सगळ्या सरकारच्या आणि महाराष्ट्राच्या आबरूची लक्तरं काढलेले आहेत। हा नंगा नाच जो घातला जात आहे मंत्रिमंडळातल्या एक नमुन्यातला त्यातला एक नमुना आहे। आणि आता थेट बंदुकीचा परवाना देण्यापर्यंत जर आता त्यांचे हात पोचलेले आहेत तर यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे। मात्र देवेंद्र फडणवीस प्रत्येक भ्रष्ट माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा विचित्र आणि विकृत प्रकारचा एक कार्यपद्धतीचे धनी हे देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस कोणी काहीही करा, कोणी किती शिव्या द्या, काही बेताल वक्तव्य केव्हा, अहो नाशिकच्या आपल्यातल्या रमी खेळणाऱ्या माणसाला त्यांनी प्रोत्साहन म्हणून मंत्रिमंडळातून काढलंच नाही, उलट आता रमीचा खेळ हा लोकप्रिय व्हावा, ऑलिम्पिक आणि एशियाड खेळामध्ये जावा म्हणून त्यांना क्रीडा खातं दिलं। याच धर्तीवर आता कदम जे आहे त्यांना आता प्रमोशन थोड्या दिवसात केला जाईल, कारण अशा सर्वांचा जो आका आहे विचित्र वागणाऱ्यांचा हा दुसरा तिसरा कोण असून देवेंद्र फडणवीस जे आहेत हे या सर्वांचे पाठीराखे आहेत। आणि त्यांच्या ताकदीच्या भरोशावर आणि त्यांच्यामुळे ही नुसती मंत्रीच नाही तर त्यांचे आमदार देखील अशा प्रकारे विचित्र पद्धतीने वागतात। काल पंतप्रधान आले, त्यांनी महाराष्ट्राला पॅकेज जाहीर करायला पाहिजे होतं। 5 वर्षापूर्वी ते बिहारला गेले ते म्हटलं भाई और बहनों कितने दो, 40 दो, 50 दो, 30 दो, असं किंचाळत त्यांनी मग काहीतरी एक पॅकेज जाहीर केलं होतं। अहो तुम्ही महाराष्ट्रात तुमचं लाडके मुख्यमंत्री, लाडके 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि या तिघांचे म्हणणं आहे की मोदी आमच्या जवळचे आहेत। महाराष्ट्राला विशेष पॅकेज हे देण्याची आवश्यकता होती, मात्र मुख्यमंत्री हात हलवत दिल्लीला गेले, हात हलवत आले आणि काल नरेंद्र मोदीजी जे आहेत हे त्यांच्या मित्राच्या एअरपोर्टच्या
उद्घाटनाच्या अनुषंगाने आले आणि महाराष्ट्राच्या पदरात काही मिळालं नाही. राजा उदार झाला, हाती भोपळा मिळाला, अशा प्रकारची परिस्थिती आहे. निदान आज संध्याकाळी मुंबई सोडण्याच्या पूर्वी नरेंद्र मोदीने महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर करावं. ज्या पॅकेजमधून लाडक्या बहिणीला नियमित पैसे मिळतील, ज्या पॅकेजमधून 1,500च्या ऐवजी 2100 रुपयाचं जे वचन होतं सरकारचं ते पूर्ण केलं जाईल आणि इतकं पॅकेज द्यावं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करता येईल. एवढं पॅकेज जाहीर करून आज पंतप्रधानांनी जावं. अन्यथा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजशिष्टाचाराचा जरी भाग असला तरी एअरपोर्टपर्यंत जाण्याची तसदी घेऊ नये. आघाडीच्या संदर्भात सर्व अधिकार जे आहेत सर्व अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. महाराष्ट्र पातळीवर आम्ही कोणती आघाडी ही करणार नाही आणि ज्या लोकांशी आमची आघाडी होईल ते इंडिया अलायन्सचे आमचे पार्टनरच असणं अनिवार्य आहे, असं देखील आमच्या सूचना त्यांना आहे. त्यामुळे जो व्यक्ती जो पक्ष हा इंडिया अलायन्सचा घटकच नाही त्यासोबत युती आघाडी होण्याचा काही प्रश्नच उपस्थित होत नाही. ओबीसीच्या अनुषंगानं होत असणारे आरक्षण आणि मराठा समाजाची केल्या गेलेली फसवणूक या दोन्हींना एकत्रित स्वरूपामध्ये गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. देवेंद्र फडणवीसांनी इंग्रजांचा जो तोडाफोडा आणि राज्य करा ही त्यांची जी नीती होती ती त्यांनी अवलंबलेली आहे. निवडणुका जवळ आल्या की जातीवाद वाढवायचा, आरक्षणाच्या मागणीला जोर द्यायचा, असं एक तंत्रज्ञान देवेंद्र फडणवीसांनी आत्मसात केलेलं आहे. आम्ही त्याचा धिक्कार करतो आणि या संदर्भात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ही काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे. राहुल गांधींनी सर्व भारतातल्या जातींसाठी महाराष्ट्रातल्या जातींना आरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं जो जातनिहाय जनगणनेचा जो फॉर्म्युला सांगितला आहे तो तात्काळ महाराष्ट्रामध्ये तेलंगणा, कर्नाटक आणि हिमाचल सारखा लागू करावा. तेलंगणामध्ये ओबीसीला जसं 42% आरक्षण हे मिळालेलं आहे तसंच महाराष्ट्रामध्ये 50%ची मर्यादा ओलांडून ही मर्यादा काढून आणि एकंदरीत आरक्षण जे आहे हे वाढवावं आणि त्या वाढलेल्या आरक्षणाच्या अनुषंगानं मराठा समाजाला न्याय मिळेल, ओबीसी समाजाला न्याय मिळेल. देवेंद्र फडणवीसांनी आपसात भांडणं लावण्याचा धंदा बंद करावा. मी मोबाईल नंबर व्हॉट्सअप घेतो. महाराष्ट्रभरात सुरू असणारे आंदोलन आणि तालुका तलाकासर आम्ही काय करतो याची माहिती आपल्याला देऊ. या संदर्भात व्यापक संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वात अधिक आंदोलनात्मक भूमिकेत काँग्रेस आहे. मात्र हा न्यायमूर्तींवर झालेला हल्ला जो आहे हा त्यांच्यावर झालेला हल्ला तर आहेच आहे, आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेधही करतो. मात्र हे हल्ला करणारे कोण, हा हल्ला करणारा वर्मा, तिवारी का शर्मा काय आडनाव आहे ते जाहीर करावं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा अफजल खानाचा वध झाला तेव्हा वार करणाऱ्या माणसाचं आडनाव लपवून ठेवलं गेलं होतं, तसंच आता हा गवई साहेबांवर हल्ला करत असताना त्या माणसाचं आडनाव हे जाणून बुजून का लपवलं जात आहे याचा खुलासा सरकारने कुठेतरी करावा. आणि हे करत असताना हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, हा मनुवादी विचारसरणीचं उदात्तीकरण आहे आणि संविधानाला नष्ट करण्याच्या अनुषंगाने उचललेले पाऊल आहे. मला आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे की अशाच पद्धतीचा एक विकृत स्वरूपाचं एक कृत्य हे डोंबिवली परिसरामध्ये मामा पगारे नावाच्या आमच्या काँग्रेस कार्यकर्त्याच्याही बाबतीत असंच घडलं होतं. त्यांनी एक त्यांची पोस्ट टाकली जी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आहे, तर त्यांच्यापर्यंत साडी घेऊन जाऊन त्यांना बळजबरी दवाखान्यातून ओढून त्यांना जातीवाचक हा अॅट्रॉसिटीच्या अनुषंगाने शिवीगाळ करून त्यांना जो घृणास्पद प्रकार झाला होता त्याच प्रकाराचं पुढचं पाऊल हे थेट न्यायालयामध्ये तेच नाट्य आपल्याला बघायला मिळालं. आणि वेळीच आपण सर्वांनी मिळून जर असे पावलं उचलले नाही संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी तर गल्ली गल्लीत आणि प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडतील. त्यामुळे या घटनेचा पक्षीय भूमिकेतून आम्ही निषेध करतच आहोत. मात्र आपण तमाम भारतीयांनी या घटनेच्या अनुषंगानं तीव्र शब्दात नव्हे तर कृतीतून
संताप व्यक्त केला पाहिजे. थँक्यू. गांधीजींचा खूनच झालेला आहे आणि भारतातला स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी हल्ला हा महात्मा गांधींवर करण्यात आला होता. नथुराम गोडसे आणि इतर 6 हे त्या खून खटल्यातले आरोपी होते. त्या खून खटल्यातला एक आरोपी हे भगूर या ठिकाणचे पण, नाशिकच्या भगूर या ठिकाणचे पण होते. आणि एकंदरीत या सर्व गोष्टींकडे मागे आपण वळून पाहत असताना हा खुनी हल्लाच होता. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वध नावाचा शब्द हा घुसवण्याचा प्रयत्न कुठेतरी जो केला होता तो समूळ नष्ट केला पाहिजे. त्यामुळे गांधींचा खूनच झाला होता आणि खून नव्हे तर महात्मा गांधींचं या देशासाठी बलिदान आहे. भगूरचा आरोपी सर्वस्कृत आहे आणि भगूरचा आरोपी होता आणि त्यांना 60 रुपये पेन्शन घेणारा जो माणूस होता तोच भगूरचा आरोपी होता. ते नंतर पुरावे कमी मिळाल्यामुळे त्यांना कोर्टाने जे आहे त्यात बाइज्जत बरी नाही केलं, तर त्यामध्ये पुराव्याच्या अभावी त्यांना सोडून दिलं. मात्र कपूर आयोग जो आहे तर त्या भगूरच्याच आरोपीला कपूर आयोगाने त्या ठिकाणी या घटनेतला जबाबदार व्यक्ती पकडलेली होती. त्यामुळे हा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये नवीन मी काही त्यात टाकत नाही. हा इतिहास झाकाळला जाऊ नये याची दक्षता आपण सर्व मिळून घेऊ. नाव आता मी जे सांगितलं त्या नाव काय मला त्याच्यावर व्याख्यान पण घेता येईल, पण आता मी 10 का पावलं चाललो, एखाद दुसरं पाऊल आपण चालू नये. ही मोहीम पुढे न्या ही आपल्याला विनंती आहे माझी. त्यांच्या संदर्भात मी जे मला प्रश्न विचारला गांधी वध आणि खुनाच्या अनुषंगानं, मी त्यांचा खूनच होता आणि खुनात नथुराम गोडसे अधिक 6 जण हे त्यात आरोप होते. त्या आरोपीमध्ये भगूरचाही एक आरोपी होता. हे वक्तव्य माझं आहे. योगदान कोणाचं किती काय आहे या योगदानाच्या गोष्टी या सर्व आपल्या ठिकाणी आहेत. जेलमध्ये जाण्याच्या पूर्वीचं असणारं योगदान आणि माफीनामा लिहून जेलमधून सुटल्यानंतरचे कृत्य या दोनमध्ये तफावत आहे. त्यामुळे जे स्वातंत्र्यामध्ये योगदान असेल 1911च्या पूर्वीचं, त्या योगदानाच्या अनुषंगानं कुठलाही दुमत नाही, वाद नाही. मात्र तात्कालीन 21 नंतर द्विराष्ट्राची मागणी करणे, त्यानंतर इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणे, त्यानंतर इंग्रजांच्या सैन्यामध्ये सैनिक भरती करणे आणि नवे तर कुठे ना कुठे या स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात वागणे, ते थेट गांधी हत्यापर्यंत कपूर आयोगाच्या नुसार पाळमुळं सहभाग असणं, इथपर्यंत जे केलेलं जे कांड आहे हे देखील आपल्या सर्वांना ध्यानात ठेवलं पाहिजे भारतीय नागरिक या नात्यानं. नाही, त्याच्यात माझे वक्तव्य जे आहे ते ऐसे एक तथ्याच्या अनुषंगाने आहे आणि ऑन रेकॉर्ड आहे. माझ्यावरही केस कोणाला जर टाकायची असेल तर त्यांनी जरूर टाकावी. मी असलेल्या पुराव्यानिशी त्या ठिकाणी जाईल आणि आम्हाला कोर्टामध्ये आमचा दस्तावेज घेऊन जाण्याची एक संधी मिळेल. त्यामुळे माझं आव्हान आहे की या माझ्या संपूर्ण वक्तव्याच्या अनुषंगानं खोटं असेल तर मला कोर्टात खेचावं. थँक्यू. आगामी स्थानीय निकाय के चुनाव को लेकर कांग्रेस पार्टी पूरे महाराष्ट्र में हर जिले का एक रिव्यू कर रही है और उसके माध्यम से आने वाले समय में हमारी रणनीति क्या होना चाहिए इसको लेके हम हमारा एक्शन प्लान बना रहे हैं. अलायंस का पूरा अधिकार हमने हमारे जिला और ब्लॉक यूनिट को दिया है. उस ब्लॉक यूनिट के साथ उनके फैसले के साथ हम आगे जाएंगे. वहाँ दीपा पाटिल जी का ही नाम उसको देना चाहिए, मगर NM एयरपोर्ट NM जो पास थी OANM एयरपोर्ट की थी
वहाँ सब लिखा हुआ जो था वो एनएम था। उनको दिबा पाटिल जी का नाम नहीं देना है और खुद का ही नाम देना है। एनएम यानी क्या? तो नरेंद्र मोदी एयरपोर्ट। खुद का नाम देने के लिए उन्होंने भूमिपुत्र के अधिकारों का वहाँ उल्लंघन किया है। थैंक यू। आप 11 साल से प्राइम मिनिस्टर हो और 3 बार आपने पंतप्रधान की कसम खाई है, उसमें गोपनीयता का भंग नहीं करेंगे ये भी कसम खाना पड़ती है। मगर आप कसम खाने के बावजूद इतने संवेदनशील मुद्दे पे इस प्रकार से बात करते हो, तो जो कसम आदमी कसम ली हुई कसम तोड़ता है उसको अधर्मी कहते हैं। तो ये अधर्म मोदी जी जो कर रहे हैं वो गलत है। और रही बात 26/11 के हमले के लेके पूरा जो षड्यंत्र है उसका पर्दाफाश कांग्रेस ने किया है। उसका जो आरोपी जो एक पकड़ा गया था उसको फांसी, कसाब को फांसी भी जो है वो कांग्रेस सरकार के कार्यकाल में मिली थी। अब नरेंद्र मोदी जी जो है दूसरे के तरफ उंगली दिखाते समय ये भी वो ध्यान में रखे कि पाकिस्तान को उस हमले के बाद जो हम सब ने मिलकर यानी विश्व के सभी देशों को मिलकर पाकिस्तान को आतंकवादी एक राष्ट्र की घोषणा के कगार पर लेके गए थे और पाकिस्तान के सारे जो वहाँ के ट्रेनिंग कैंप थे, मिलिटेंट ट्रेनिंग कैंप, उनको वहाँ से हटा दिया गया था। और विश्व के बहुत सारे देशों को लेके हमने पाकिस्तान को कहीं ना कहीं कॉर्नर किया था। मगर आज हमारे साथ बहुत कम देश, बल्कि हमारे साथ कोई बचा ही नहीं है। और इतना ही नहीं तो मोदी जी इसका उल्लेख करते समय थोड़ा ये भी बताए कि पहलगाम में जो आतंकवादी आए 300 किलोमीटर चल के, वो कौन थे? आके यहाँ उन्होंने चुन चुन के भारतीय नागरिक को मारा और वापस चले गए। उनका सादा एक फोटो रेखा चित्र भी नहीं मिल रहा है, उनको अभी तक पकड़ा भी नहीं गया है। तो आप उसके बारे में थोड़ा दो कि क्या आपकी मिलीभगत है? दूसरा जो है कि पुलवामा में 350 किलो आरडीएक्स कहां से आता है? वो सुमो किसकी है और इसका षड्यंत्रकारी कौन था? ये इतना लंबा समय 7 साल होने के बाद भी नरेंद्र मोदी जी यदि वो पता नहीं कर सकते और बिना न्योता यदि आप पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर के घर बिरयानी खाने निकल जाते हो, तो ऐसे किरदार के व्यक्ति ने यदि पूरा तारीख गवाए कि सबसे अच्छा जिसमें तहकीकात हुई और जिसमें हमने बहुत सारा षड्यंत्र को खोजा और ट्रेनिंग कैंप को उद्देश्य किया, उसके बारे में ऐसा बोलना ये कहीं ना कहीं पंतप्रधान पद की गरिमा को शोभा देने वाला नहीं है। बिहार के चुनाव को लेकर महिलाओं के लिए बड़ी घोषणा की गई है, 10,000 रुपए देने के बोला गया, तो क्या कहेंगे इसके बारे में? अब चुनाव है तो 10,000 एक बार दे रहे हैं, फिर लाडली बहना जैसा है, वहां 10,000 दे रहे हैं और यहाँ किसान को 50,000 देने से कतरा रहे हैं। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। बोल दिया, कल बोले ना जी। बिल्कुल, भारत के सरन्यायाधीश पर जो हमला है हम उसकी कड़ी शब्दों में निंदा करते हैं और देश के संविधान के प्रति एक बहुत बड़ा सवाल इससे उसको लेकर पैदा हुआ। थैंक यू वेरी मच। थैंक यू।